ह्याला बूड लावून सोडली. मग मी काय केलं आता हा बूड लागले मोठं करून ठेवतात काय भाजीला. गाईज बायापेक्षा ना गड्यात चांगलं स्वयंपाक करता असं तुम्ही ऐकायला होता कुठं तर हां ऐकायला असेल. खरं माझ्या तर घरात असंच आहे. माझ्या तर घरी माझ्यापेक्षा ना माझा नवरा स्वयंपाक सगळ्यात भारी असं करते. त्यासाठी मी ते म्हणजे नवऱ्यांना ना काय करते माहिती आहे, त्यांना 2 दिवसाला एक बार भाजी करायला लावतेच. ते मला कोणची भाजी त्यांच्या हाताने खवडते ना, मी त्याला तेच भाजी करायला वाटतो. मग चला इथं बघा मी मस्त की मुद्दा भाजी पालकचं काहीतरी व्हेरायटीज असं करावं म्हणलं ना, त्यासाठी मस्तपैकी त्याने पालक ऑलरेडी धुवून चिरून घेतलं ते. तेव्हा मी उठलेले आहे त्यासाठी मी व्हिडिओ करा म्हणून उठला. नसं उठत नव्हते, नसतं मी भाकरी करायलाच उठते. त्याने मिरची भाजून घेतले, घेऊन त्याच्यामध्ये नमक अजून थोडंसं लसूण टाकले, अजून पालक स्वच्छ करून धुवून घेतले होते. अजून थोडी हरभऱ्याची डाळ आम्ही रात्रीच भिजू घालते, त्याच्यामध्ये थोडंसं शेंगदाणे घालून. नंतर ना आम्ही काय म्हणतो, एक कुकर हरभऱ्याची डाळ कसं ना घट्ट असते ना, त्यासाठी ह्याला ना कुकर लावून शिजून द्यावं असं म्हणले होते. अजून त्यासाठी ना पाला पण शिजूत असं म्हणले होते. त्यासाठी अजून रिटर्न कुकर काढले. आता ना त्याच्यामध्ये ना हे बघा हे पालक घालणार आहेत. म्हणजे पालक पण सोबतच शिजलं ना ते दोन्ही रॅडा छान होत्यात. अजून नंतर पालक कुठं शिजवायचं, अजून हे डाळ अजून ते मध्ये पालक मिक्स केलं ना त्याचं कडू पण पालकचं जाते. पालक थोडे तरवट असते ना. आम्ही ना मुद्दा भाजी समाधाच्या डॅडी पहिल्यांदा केले होते, मी एक बार केले होते. ते लई दिवस झालं. आता ना पालकचं काहीतरी व्हेरायटीज करावं असं म्हणून आम्ही ना पालकची मुद्दा भाजी करायला काय म्हणतो, पालकची ग्रेव्ही करतो तो, पालक पनीर करतो तो आम्ही कधी पण. आता ते बोर झाले त्यासाठी ना समंताच्या डॅडीला म्हणलो आपण काहीतरी नवीन पालकचं रेसिपी करूया म्हणलं. तर मला लग्नाची मुद्दाभाजी ना याद आली होती. लग्नामध्ये खरं मुद्दाभाजी तुमच्या लग्नामध्ये करतात का तुमच्याकडं, मला कमेंट करून सांगा. आमच्याकडं ना करतं ते. मी तर लग्नातलं जेवणात ते करा सांगते. लई दिवस झालं मुद्दाभाजी ते करतं ते. ह्याच्यामध्ये थोडंसं तेल पण घालतात, कारण शिजायला पाहिजे ना डाळ छानपैकी, म्हणून लवकर शिजते. कुकर 1 सिटी 2 सिटी वाजल्यावर शिजते. चला मग ना मस्तपैकी इथं बघा हे कसं शिजले. मी काय बाथरूमला गेले होते, तर मी येण्याच्या पहिलेच त्याने डाळ काढल्यात. लवकर यायचंच नाही आहे, नसं मी भाजी करायला बा असं म्हणले होते त्याने. त्यासाठी मी तोंड धुवून लगेच आले होते. इथं बघा भाजी त्याने करायसाठी इथं तेल घालतात. ऑलरेडी त्याने लसूण आता सोलून घेतात. ते आम्ही कधीच्या तवी कवाचं लसूण सोलून घेतो, असं लसूण पेस्ट करून नाही ठेवणार, ते वास येते म्हणून. अजून कवाच्या कवा केलं ना ते कसं आहे छान फ्रेश असं त्याचं स्मेल छान येते. म्हणून थोडंसं त्यांनी काय म्हणतात कढीपत्ता तेलातच घालतात. पहिलं लसूण घातले, कढीपत्ता घातले, कढीपत्ताचं स्मेल छान येते. म्हणून ह्याची रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा. खरंच लय भारी करतात, स्वादच वेगळा असते ह्याच्या रेसिपीचे. तिक्का असं छानपैकी ह्याच्यामध्ये आता मिरचीचं पेस्ट केले होते ना, ते पेस्टमध्ये घालतात त्याने. इथं बघा छानपैकी त्याला मस्तपैकी फिरवले ना छान असं होते. समंता म्हणजे झोपलेली आहे त्याची. तर ह्याच्यामध्ये ओनियन टाकायचं पहिला, अजून छानपैकी लाल हो पतर. मी ना व्हॉइस ओव्हर करणं बाहेरनं लोक आमच्या इथं गाणे लावलं, ते गाण्याचा आवाज येते की नाही की मला माहिती आहे. इथं हिने तेलातच मस्तपैकी हळद टाकलेलं आहे, त्यासाठी मी थोडंसं स्टॉप केलं तर व्हॉइस ओव्हर करायचा. हळदीनं ना कलर छानपैकी येते. आता हे बघा शिजलेलं कुकरमध्ये अजून डाळ, अजून काय हरभऱ्याची डाळ, अजून काय म्हणतो हे पालक शिजलेलं ह्याच्यामध्ये टाकतात त्याने. अजून ह्याच्यामध्ये पीठ पण घालायचं आहे. पातळ आहे असं वाटते खरं. ह्याच्यामध्ये पीठ जेव्हा घातलं ना आपण तेव्हा घट्ट असं छान होते. अजून काय म्हणतो तुरीच्या डाळीपेक्षा मला असं वाटते आता उन्हाळा आहे त्यासाठी हरभऱ्याची डाळ घातलेलं बेटर, कारण तुरीच्या डाळीने थोडंसं हीट होते ना. त्यासाठी आम्ही काय करायला माहिती आता शेवगे घालून तुरीची डाळ करायला. आंबट समंताच्या डॅडीला आंबट लई पसंत आहे. त्यांनी कसं आंबट घाललं बघा, वरूनच आंबट घालल्यात. आंबटनी थोडे स्वादच वेगळे येते, तुम्हाला माहीत नाही समंताचे. आता इथं बघा मस्तपैकी कसलं भारी आता झाले. ह्याच्यामध्ये आता पीठ चाळून घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये पीठ असं पिठल्याला कसं पीठ टाकता ना तसं टाकायचं. आपल्याला जेवढं घट्ट पाहिजे आपण तेवढं करू शकता. कोणाला घट्ट पाहिजे, कोणाला थोडंसं पातळ असं पाहिजे, जसं आपल्याला खायची इच्छा आहे तसं आपण घालायचं. खरं मुद्दा भाजी करायचं इजी आहे. खरं समंताचे डॅडी एवढं टाईम टेक केअर घेतात, लई टाईम घेतात. कारण त्यांना असं वाटतंय ना त्यांनी काय म्हणतात जास्त फिरवायचं, जास्त टाईम द्यायचं, प्रेम लावून करायचं, म्हणजे छान असं रेसिपी होती आहे. खायला पण मन येते असं मस्त असं म्हणतात. त्यासाठी बघायचं असं मला ते तसं म्हणतात. आता इथं बघा मस्तपैकी ह्याला पिठल्याला आपण भज्जी कसं एरवशीची करतो ना तसं ह्याला शिजून दिलेलं पिठल्याने असं गरगर गरगर गरगाटावाने फिरतात.
आता ह्याच्यासाठी ना छानपैकी मस्तपैकी पिठल्यामध्ये वेगळंच टेस्ट वेगळंच लागते. पालक घातल्यावर अजून थोडे हरभऱ्याची डाळ घातल्यावर पिठल्यासारखं टेस्ट नक्की लागणार, थोडे वेगळंच लागते. तुम्ही हे भाजी कधी ट्राय केली का मला कमेंटमध्ये सांगा. अजून असं केल्यान पण सांगा, अजून छान होते ह्याची रेसिपी. एक बार नक्की ट्राय करून बघा. मला तर मी ऑलरेडी खाल्लेलं आहे बाईसवर करायला तर मला सांगणार. समंता झोपते म्हणून आम्ही व्हिडिओमध्ये बोललो नाही. आम्ही दोघं बोललो ना, समंता लगेच उठते. मग तिनं तिचं काय सांग, जेव्हा लवकर उठली ना तेव्हा मला एवढं चिडचिड करते सांगू नये. तिचं झालं त्यांचं हॉलिडे पण आहे, सॅटर्डे त्यांचं हॉलिडे असते, उद्या संडे आहे. आम्ही उद्या बाहेर जायचं प्लॅन करतोय उद्या. तर चला इथे बघा मस्त भाजी मस्तपैकी झालेली आहे. तर म्हणतात जे डॅडी म्हणतात नमक चक्कर म्हणतात ते छान आहे, बरं आहे की नाही म्हणून मी नमक चेक करते. तर छान होतं नमक पण. समाजाचे नमक पाहिजे छान. इथे बघा मस्त फायनली आमची मुद्दा भाजी असं झाले, बघू शकता छान पैकी. चला मस्तपैकी खरंच म्हणते डॅडी खरं लई छान टेस्ट करतात असं. त्याने जेवणार आहेत ऑलरेडी, मी त्याला जेवण दिलेलं आहे म्हणून घट्ट छान थोडे ना बारीक गॅस करून शिजून द्यायचं तर छान असं मस्त होते. खरं टेस्टला तर भारी लागले. हरभऱ्याची डाळ अजून पीठ अजून म्हणजे पालक म्हणजे मुद्दा भाजी मस्त लग्नातल्या वाली मुद्दा भाजीचं टेस्ट आहे. मी तर ट्राय केले ऑलरेडी गाईज. तुम्ही पण ही रेसिपी ट्राय करून बघा मस्तपैकी. चला पसंत आल्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या चॅनलला. बाय बाय गाईज. असं समंताच्या डॅडीची रेसिपी बघायला विसरू नका.